अरे तो आपला अथर्व नाही का, तो युके ला सेटल झाला. मग काय हत्तीवर बसून पेढे वाटू का? मला आहे ना काय फरक पडत नाही, कळलंय ना? त्या अथर्वचं कौतुक मला नको सांगू. तो इंग्लिश मिडियमला होता ना तेव्हाच मला कळलं होतं तो परदेशात जाणार. पण आपलं कसं आहे ना, आपल्यावर झेडपीचे संस्कार आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेचे संस्कार आहेत आपल्यावरती. त्यामुळे आपण आपल्या भारतात राहणार आणि भारताचा विकास करणार. परदेशात जाऊन त्यांचा विकास नाही करणार. म्हणून तो कुठं युकेला जाऊ दे ना ते युगांडाला, मला आहे ना फरक पडत नाही. अरे तो आपला टाकल्या पंकज नाही का, सीए झाला. अरे तो पाके आहे ना, पाके आता हुशार आहे, मला आधीच माहिती होतं. ते कसं असतं ना, एक झोरी कोई हिरे की वो क्या होती वो परख. हा पारख होती. त्यामुळे मी तर आपल्या मंडळाचा सरचिटणीस बनवला होता. पण आज तो सीए झाला, मोठा झाला, त्याला पंख फुटले. तो आपले फोन नाही उचलत ना, पण मोठमोठ्यांचे घेतो. काय व्यवहार मोठमोठ्यांचे व्यवहार घेतो. पण आपल्याला गरज नाही, कारण आपल्याला आहे ना फरक पडत नाही. अरे ते सागराचा वडापावचा बिझनेस कसला बेकार चालतोय. तुला सांगतो, 6 वर्षापूर्वी त्या सागराला मी 325 रुपये दिले होते उधार, ते पण कॅश कॅश. एक मैत्री म्हणून रे, माणुसकी म्हणून. आज त्याचा बिझनेस मोठा झालाय, पण त्याच्या भांडवलात माझे अख्खे 450 रुपये आहेत. याचा मला आनंद आहे. 325 होते ना. व्याज लागतं ना शेट, व्याज लागतं ना. गेलो होतो ना त्याच्या दुकानावरती, मला म्हणतो 40 रुपये बिल झालं. तिकडच त्याचा वडा चेंबवला. माणुसकी विसरला रे, आपल्याकडे पैसे मागतोय. तोंडावर 42 रुपये फेकून मारले त्याच्या. 2 रुपये एक्स्ट्रा का. इगो. हे बघ, मला आहे ना, मला पर्सनली इंडिव्हिज्युअली फरक पडत